प्रश्न आलेला एक की अन्य लोक म्हणतात की सर्व देव एकच आहे, मग आपल्या मानवा पंथात सुद्धा तसंच आहे का? असा प्रश्न आलेला. म्हणून त्यांना त्यांच्या पुढचं उत्तर द्यायचं आपण की सर्व देव एक आहे असं अन्य पंथात सुद्धा कुठं लिहिलेलं? प्रत्येक देवतेचा वैर्या वेगळा आहे, प्रत्येक देवतेचा अंतर्याग वेगळा आहे, प्रत्येक देवतेची भक्ती वेगळी आहे, प्रत्येक देवतेचा भाव वेगळा आहे. एक काहीच नाही, एक काहीच नाही, सर्व काय आहे? अलग अलग. जो ज्या ज्या इष्टाला शेवटपर्यंत भजेल, या युगाचा कलियुगाचा धर्म आहे तीर्थ, क्षेत्र, व्रत आणि दान. हा युगाचा धर्म आहे. ज्यांनी आयुष्यभर तीर्थ, क्षेत्र, व्रतदान आचरलं त्याला त्या कर्मभूमीचे, अष्टदेवनीचे आणि अंतर्देवीच्या 3 देवता, कोणती तरी एक देवता त्याला फळ देईल जर हा शेवटपर्यंत आचरला तर. याच्या व्यतिरिक्त तुम्ही बदलत गेली भक्ती, तिथीनुसार, महिन्यानुसार, तर कोणतीच देवता फळ देणार नाही असं त्याही शास्त्रात सांगितलेलं आहे. फक्त शोधण्याची गरज आहे. म्हणून सर्व देवता अलग अलग आहे आणि परमेश्वराचे जरी 5 अवतार आहेत तर 5 अवतार परमेश्वराचे आहे, पण प्रत्येक अवतार वेगवेगळा आहे. श्री दत्तात्रेय महाराज त्रेतायुगात होऊन गेले, आजही आहे, परंतु होऊन गेलेले आहेत आणि आज अमोघ दर्शन आहे. त्याच्यानंतर श्री कृष्ण महाराज द्वापार युगात होऊन गेले, आता काही नाहीच. चक्रपाणी महाराज होऊन गेले, कामाख्या निमित्ताने त्यांनी आपलं पूरत्याग केलं. गोविंद प्रभू बाबा 125 वर्ष राज्य केलं रुद्रपूरला, ते निघून गेले. आता फक्त स्वामी चक्रधर आहे आणि चक्रधरांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे फक्त माझी भक्ती करा. सर्व अलग आहे, पण परमेश्वरांनी सांगितलेलं आहे येथ अधीन होई जे येथून म्हणितले ते की जे ते अनुसरण. मी सांगतो तेच करा, म्हणजे हा एकटाच परमेश्वर या कलियुगात सध्या आहे, आपला उद्धार करता. दत्तात्रेय महाराज जरी असतील तर ते दर्शनच देत नाही, त्याच्यामुळं खूप कठीण समस्या आहे तिथपर्यंत जाण्याची. तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही. साधा सोपा असलेला आमचा स्वामी चक्रांची भक्ती हे आपण आचरू शकत नाही, तर दत्तात्रेय प्रभू बाबाच्या विधीला कधी प्राप्त होऊ. म्हणून 5 अवतार अलग अलग आहे. त्याच्यामध्ये या युगाचा अवतार स्वामी चक्रधर आहेत आणि प्रत्येक देवतेची भक्ती अलग अलग आहे. जो ज्या ज्या देवतेला भजेल तो त्या त्या देवतेचं फळ प्राप्त करेल. बाकी अन्य राटीमध्ये सुद्धा सर्व देव एकत्र. आपण गणपतीची भक्ती केली आणि 1 महिन्यानी महादेवाची भक्ती केली, 1 महिन्यानी नवरात्रची भक्ती केली, कोणती देवता फळ देईल? तुम्ही संसारात 3-4 पती बदलवले, कोणता पती तुमच्याकडे पाहिल? पाहिल का? बापा भावाच्या मांडीवर बैसे तर आधा दाती शीस घे. आपली पोरगी म्हणजे माहेरी जाते, बापाच्या किंवा मोठी झाल्यानंतर बापाच्या किंवा भावाच्या मांडीवर जर बसली तर नवऱ्याला राग येतो, दातामध्ये शीस घेतो, बोलत नाही पण त्याला ते मानवत नाही. जर अनिकाची झाली तर तलवारच काढतो. सांगा, कर्मराटीचा नियम हा आहे. कर्मराटीमध्ये संसार शेवट नेण्यासाठी
एका पत्नीचा एका पतीवर विश्वास असला तर दोघांचं जीवन सफल होतं. त्याच्यामध्ये जर गडबड झाली तर हे परमेश्वराची देवतेची भक्ती आहे. देवतेची भक्ती सुद्धा अशीच आहे. ज्या देवतेवर भक्ती केली तीच शेवटपर्यंत केली तर ती देवता फळ देते. 4-5 देवता जर एकत्र केल्या तर कोणतीच देवता फळ देत नाही. आणि ते म्हणतात त्या अशी प्रत्यवायूची नरक होती. वरून त्याला विधी सोडला, ह्या विधी सोडला आणि दुसरा विधी पकडला, दुसरा विधी सोडला ना तिसरा विधी पकडला. असे जर विधी बदलत गेले तर अंती देवता प्रत्यवायूचे नरक भोगवी असं देवता शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. पाहायची गरज आहे. म्हणून सर्व देव सुद्धा एकत्र नाही तर परमेश्वराचा विषयच नाही. म्हणून देवताही या स्वतंत्र आहे. 81 कोटी 1.25 लक्ष 9 देवता आहेत. या 9 देवतेचे वैराग वेगळे आहे. ज्या युगात ज्या देवतेचं वर्चस्व आहे ती देवता त्या युगात फळ देते. कशाची? त्यांना तत्वज्ञानच माहित नाही. पण जे आहे देवता भक्तीवाले ते तर आहे ना. तीर्थक्षेत्रावरचं ना आचरणारे खूप आहे, खूप आहे. आपल्याकडं नसतील, उत्तर भारतात आहेत, कट्टर आहे ते, वाराणसीला जातात तिथंच सर्व करतात. असे जे आहेत ते रामाला समजून घ्या देवता म्हणून मानतात. पण पूजन वगैरे जे आहे ते विधी जो आहे तर राम जरी म्हटलं तर क्षेत्र आलं, राम जरी म्हटलं तर काय आलं? तीर्थक्षेत्र. क्षेत्र जिथं जे होऊन गेले त्याचं क्षेत्र. तीर्थक्षेत्रावर तिथेही विधी आचरता येतो. फक्त पहिल्यांदा विधी कुठं आचरायला लागतो? तीर्थाच्या ठिकाणी. त्याच्यानंतर क्षेत्राला गेलं म्हणजे पंढरपूर क्षेत्र झालं त्यांचं, आणि एक शेगाव क्षेत्र झालं. त्या ठिकाणी जर आचरलं तर तो विधी पूर्ण होत नाही. पण सुरुवात कुठं करावं लागते? तीर्थाच्या ठिकाणी. वाराणसी, लोणार आणि पैठण अशा 3 स्थानापैकी सुरुवात. पण सुरुवात करताना किती जण पाहिजे? खूप मोठं कठीण आहे. एकटा असलं तर केली, बाईनं करो का पुरुषांनी करो, देवता फळ देणार नाही. त्यांचा नियम आहे दोघांनी ते विधी आचरावा, सपत्नीक ती पूजा करावी. आणि जेव्हा जेव्हा तीर्थक्षेत्र आचरायचं तेव्हा सपत्नीकच पाहिजे देहपर्यंत, तेव्हा त्या दोघाला फळ होईल. एकच असला तर यालाही होणार नाही. त्याच्यापेक्षा परमेश्वराची भक्ती किती सोपी आहे. माणसं नाही आले तर चालेल, बाया नाही आल्या तर चालेल, तुमचं तुम्ही पाहून घ्या. पण तुमच्यामुळे आम्हाला अनिष्ट होणार नाही, की आम्ही येतो म्हणून तुमचा फायदा होणार नाही. अशी दैवराठीची पद्धत आहे. जीव हा स्वातंत्र्य आहे आणि स्वतंत्र असल्यामुळे जो करेल त्यालाच लागेल, जो करणार नाही त्याला लागणार. म्हणून त्या माध्यमातून हा प्रश्नाचं निवारण माझ्या परीनं केलं. आपण लोकाला सांगू शकतात की सर्व देव एकत्र नाही. कदाचित सुभाषित ते उदाहरण देतील. काय सुभाषित उदाहरण देतील? आकाशात पतितोयम यथा गच्छति सागरा, सर्व देवा नमस्कार केशवम प्रति गच्छति. हे तर माणसानंच केलेलं आहे. तरीही काय हरकत नाही. आकाशात पतितोयम, आकाशातून पाणी पडतं आणि ते सर्व कुठं मिळतं? मिळतच का? मिळतच. तुमच्या काळ्या डोळ्यात खूप पाणी पडतं, सांगवीपर्यंत बी येत नाही. येतं मग असं कितीतरी ठिकाणी पाणी पडत असेल ते समुद्राला मिळतं का? मग आणि मग सर्व देवाला नमस्कार केल्यावर केशवाला पोहोचन का? पाणी समुद्रापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांनी सुभाषितकारांनी जे सुभाषित दिला त्याच्यावर विचार करा की आकाशात कुठेही पाणी पडलं तर कुठे आता? आता तर अशी कंडिशन आहे शेताच्या बाहेर बी येत नाही. कधी जाईल? तुमची भक्ती जर तशी असली तर कदाचित समुद्रापर्यंत पोहोचलं तापी नदीच्या माध्यमातून.
किती फेऱ्यान जाते? आता तर जग कसं आहे, शॉर्टकट जाणार. इतक्या फेऱ्याने जायपेक्षा परमेश्वराची भक्ती कुठून सरळ मिळते हे शोधायची गरज आहे ना. त्या सरळ रस्त्याने जायचं. कोणी फेऱ्यान जातं का? नाही. म्हणून अशा माध्यमातून हे सुभाषित जरी कोणी दिलं तर त्याला सांगायचं हे काही खरं नाही आणि सर्व देवता अलग अलग आहे. कोणत्याच देवतेला नमस्कार केल्यानंतर केशवाला पोहोचत नाही. केशव तो केशवच आणि देवता त्या देवता. असं आपलं उदाहरण चालू होतं काल. आपण देवतेला मानतो पण देवतेची भक्ती करत नाही. आपण देवतेच्या मंदिरात जात नाही पण देवी देवतांना शिल्लक सुद्धा समजत नाही. जात नाही त्या मंदिरात पण त्या शिल्लक आहे असंही आपण समजत नाही. ते त्यांच्या परीनं त्या मंदिराच्या त्या देवता ज्या स्थानी आहे त्या श्रेष्ठच आहे असं महानुभाव पंथ समजतो. त्या देवतेंना उच्च स्थान देतो, फक्त पूजा करत नाही. एकनिष्ठ परमेश्वरात. आता अन्य पंथीयाला शंका येते. याच्या काय शंका येते? तुम्ही जर मानवा पंथीय आहात, तुम्ही देवी देवतांना एवढं श्रेष्ठ मानतात, सांगितलं तुम्ही खूप श्रेष्ठ मानता, आम्ही तिथं घाण करत नाही, तिथं दुर्गंधी करत नाही, तिथं असलं तर तिथे आपली धूळ त्याच्यावर जाईन याची काळजी घेतो ना. दुसऱ्या रस्त्याने आपण काय करतो, निघून जातो. ते जिथं असेल तिथं मलमूत्र खाणं पिणं काहीच करत नाही. असं जर तुम्ही श्रेष्ठ मानतात तर त्यांचा प्रसाद का घेत नाही? इतकं श्रेष्ठ तर त्या देवतेला मानतात तुम्ही, तर मग त्या देवतेचा प्रसाद का घेत नाही असा पुढचा माणूस आपल्याला शंका करू शकतो. तुम्ही तर सांगतात की मानवा पंथ देवतेला खूप मानतो, पूजत नाही, मानतो, श्रेष्ठ मानतो, त्यांच्यापर्यंत दुर्गुंधी जाऊ देत नाही. म्हणजे इतकं जर ते त्यांच्या पदाला मानतात तर त्यांचा प्रसाद का घेत नाही? देवी देवताची भक्ती का करत नाही? त्यांनी उत्तर दिलेलं आहे. कारण हा माणूस आहे, याला गीतेच्याच माध्यमातून उत्तर द्यावं लागणार आहे. पुढच्याला मान्य काय आहे? फक्त भगवद्गीता. सूत्रपाठ त्या लोकांना माहितच नसतं. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण महाराजांनी काय सांगितलेलं आहे ते आपल्याला सांगावं. काय आहे? यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम्. या श्लोकाचा अर्थ सांगा बुवा. आम्ही श्रीकृष्णाची किंवा परमेश्वराची भक्ती का करतो? तर भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम्. ज्या स्थानावर गेल्यानंतर खाली यावं लागत नाही असं माझं स्थान आहे, ते माझं धाम आहे आणि ते मला पाहिजे आहे, म्हणून मी त्याची भक्ती करतो. आणि अनन्या चिंतयन्तो मा, अनन्य भावाने देवाने सांगितलं की माझीच भक्ती करा. मोक्ष पाहिजे असला तर, या संसार चक्रातून जर सुटायचं असलं तर देवी देवताची भक्ती जर केली तर तुम्ही त्याच्यातून येईल. सुख दुःख कर्मफळे तुम्हाला लागतील. सुखरूप लागेल, दुःखरूप लागेल, जशी क्रिया करसाल तसे कर्मफळे लागतील, पण मोक्ष प्राप्ती मिळणार. मानव पंथ देवी देवतांना श्रेष्ठ मानतो, त्यांची भक्ती करत नाही, एका परमेश्वराचीच भक्ती करतो. तर प्रसाद का खात नाही? आणि त्यांनी त्याचं सविस्तर दिले. देवतेचा जिथे जिथे क्रिया होतात त्या ठिकाणी प्रसाद का खात नाही? उत्तर देता येत नाही, खाऊन घेतो. ओरडल्यापेक्षा बकल्यापेक्षा आपण खाऊन घेतलेलं बरं, म्हणजे उत्तर द्यायचं काम नाही. तसा हा ग्रंथकार प्रत्येक गोष्ट आपल्याला सविस्तर सांगतो. तो म्हणतो देवी देवताचा प्रसाद भक्षण करणं म्हणजे काय झालं? ज्या ठिकाणी देवीच्या देवतेच्या सप्ताहाच्या
क्रिया चालू आहे त्या ठिकाणी जर आपण प्रसाद घेतला, काही क्रिया भक्षण केली, तर तो एक भक्तीचा प्रकार आहे. त्या देवतेची भक्ती केल्यासारखं आपल्याला लागतं. त्यांचा प्रसाद खाणं काही वाईट नाही, पण त्या देवतेचा प्रसाद हा सकाम राहतो. त्या देवतेच्या प्रित्यर्थ त्या क्रिया राहतात. त्यामध्ये जो करतो त्याचा पुण्य हेतू राहतो. जो क्रिया करतो, पंगत देतो देवतेच्या निमित्त, त्याचा काय राहतो? कशामुळे देतो? तो पुण्य लागावं म्हणून पुण्य हेतू राहतो. शिवाय तो कोणत्या तरी एका देवतेला विशिष्ट करून तो विधी करतो. त्यामुळे त्या पदार्थामध्ये देवतेचा मनोधर्म संपादलेला असतो. त्या देवतेच्या प्रित्यर्थ केलेली क्रिया आहे, म्हणून त्या देवतेचा त्या पदार्थामध्ये काय आहे? मनोधर्म आहे. आणि ती म्हणते हे माझी वस्तू आहे. हा कार्यक्रम चालू आहे. या कार्यक्रमात जेवढ्याही वस्तू आहे, खाण्याच्या पिण्याच्या सर्व असतील, त्या कोणाच्या आहे? माझ्या आहे, अशी ती देवता समजते. असा प्रसाद ईश्वर साधकांनी खाल्ला. असा प्रसाद ईश्वर साधकांनी खाल्ला तर त्याला पुण्यरूप अयोग्यता लागते. तो पुण्य हेतूनी करतोय. हा त्या ठिकाणी जेवला, हा कोणाचा उपासक आहे? ईश्वराचा. उपदेश घेतलेला म्हणजे ईश्वराचा आहे. आणि त्यांनी त्या ठिकाणी खाल्लं म्हणजे त्याला पुण्यरूप अयोग्यता लागली. त्याच्यामुळे त्याला काय होणार? मी कालही सांगितलं होतं, खाल्ल्याने कोणताच परिणाम शरीरावर होत नाही. अदृष्ट पर परिणाम होतो. काय होतो? तर त्याच्या आचारात मलिनता येते. जे जे अशा प्रकारचे खातात ते कोणाच्या बळजबरीने खाओ, कोणाच्या याच्याने खाओ, पण देवाला सोडून त्या खाल्लं म्हणून त्याच्या आचारात मलिनता आली. आणि मलिनता येऊन तो मोक्ष मार्गावरून घसरला. त्याला प्राप्ती होणारच नाही. प्राप्तीच काय? त्याला नरकही चुकणार नाही. कारण परमेश्वराचा मार्ग त्यांनी काय केला? अवलंबला आणि सोडून दिला. आणि सोडून दिल्यामुळं परमेश्वर नाराज झाले. परमेश्वर नाराज झाले तर देवता तेच पाहते. देवता तेच पाहते. त्या मार्गावरून घसरला. आणि हळूहळू हळू तो जीव आज नाही तर उद्या, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात विकल्पाला गेल्याशिवाय राहणार. 100% विकल्पाला जाईल. फक्त प्रसाद खाल्ला म्हणून. त्याच्याबद्दल चितीनी दुःखनी ते खावायलाच नको पहिली गोष्ट तर. म्हणून ते म्हणतात अनन्य भक्तीचे पथ्य सांभाळणं. मानव पंथात फक्त जे अन्य भक्ती आहे ती वेगळी करायची. अनन्य एक निष्ठतेने पथ्य सांभाळणं तेच मोक्ष प्राप्तीला जाऊ शकतात. जे देवी देवताचा प्रसाद खात नाही, जे महानुभाव पंथीय लोकांचा अनादर करीत नाही, त्यांच्या श्रद्धेला तडा जाऊ देऊ नये. म्हणून प्रसाद कोणी आग्रह केलाच, आता आग्रहच केला, मग तर सरळ सांगून टाकावं. नाही जमत असलं, अशा गोष्टीत जबरदस्ती करतात लोक. एखाद्या लग्नात तुम्ही गेले आणि तुम्हाला जेव्हा म्हणणार नाही ते आला कुठं न गेला कुठं, आबी हाजरी लावली की पळतो, ते विचारत बी नाही आला जेवले का. इथं मात्र पान घेऊन ठेवतात. अशी परंपरा आहे. मुद्दाम पान घेता की यांनी यावं, मग मोठा मान देतात, या या तुम्ही, टेबल देतील, खुर्ची बसा, मुद्दाम करतात लोक. मग कोणी जबरदस्तीने खाण्यास भाग पाडलं, शक्यता तर टाळावं, पण भाग पाडलं तर त्यांना सांगावा. एकदम सुंदर असा मार्ग त्यांनी सांगितला. ज्याप्रमाणे डायबिटीस, मधुमेह ही बिमारी अशी आहे की ज्याला डायबिटीस झालं त्याला डॉक्टर सांगतात, काय सांगतात? गोड खायचं. सरळ सांगतात की डायबिटीस वाल्यांनी डॉक्टरांनी सांगितलं गोड खाऊ नये, त्याला ते काय सांगतात? पथ्य सांगतात. वास्तविक गोड खाणं वाईट आहे का? पण डॉक्टरांनी सांगितलं
की गोड खायचं, हा काय करतो, कशाला खाई पाहिजे, घाबरतो, मरायला सर्वच घाबरता. देवाचा ऐकणार नाही, पण कोणाचा ऐकतील, डॉक्टरांचा ऐकतील. देवाने सांगितले दंडात घाला, पहिल्यापासून दंडात घातले असतं तर कशातच गॅप पडला नसता. आता डॉक्टर लोक सांगतात वजन लावा, पाय एक वर करा, एक तिकडे करा, एक हात असा करा, एक तसा करा. हा काय करतो, सकाळी उठल्यापासून तो उद्योग. पहिलेच देवाने सांगितलं तर ऐकलं असतं, तर नाही ऐकलं. म्हणून ते म्हणतात डायबिटीसचं जशी पथ्य आहे, गोड खायचं नाही, त्याप्रमाणे जीव हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये मधुमेह रूपाने अडकलेला आहे. मधुमेह जसं बिमारी शेवटपर्यंत घेऊन जाते, तसं आपण जीवन मृत्यूच्या चक्रामध्ये आपण काय झालेलं आहे, अटकलेलो आहे. आणि आपला डॉक्टर परमेश्वर आहे. आपला डॉक्टर कोण आहे, परमेश्वर आहे. त्याचा डॉक्टर तो आहे, आपला डॉक्टर परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वरांची आचरणाची पद्धत सांगितली ती पाळलीच पाहिजे. ती जर पाळली नाही तर जीवाला मुक्ती तर नाहीच, परंतु नरकाची सुद्धा 100 गॅरंटी आहे. कारण परमेश्वर त्याच्यापासून दूर होते. देवाला बाकीचं केलेलं चालतं, म्हणजे एखादा अविधी घडला चालतो, परंतु परमेश्वरापासून मान फिरवणं म्हणजे परमेश्वरावरचा विश्वास जाणं. जेव्हा आपण दुसऱ्याच्या भक्तीत समाल झालो म्हणजे परमेश्वरावरचा विश्वास आपला काय आला, उडाला. आणि उडाल्या, त्यामुळे परमेश्वरचा विश्वास उडाल्यावर आपल्याला कोण राखणार, देवता तर वैरी आहे. निकृष्टा निर्यदायका देवता असं पक्षकारांनी व्याख्या केलेली आहे. त्यात त्याच पाहतात. हो, त्या देवता इतक्या भारी आहे की आमच्या अप्रोक्ष ज्ञानीयाला ब्रह्मतुल्य आनंद विघ्नत्वे प्रगटती. त्या ह्या ब्रह्मा स्थानीच्या देवता विनंती करायला गेल्या, आमचा आनंद घ्या, यांनी घेतला नाही. भैरव देवता जबरदस्ती करायला गेल्या, यांनी त्याच्यापेक्षा जास्त हे केलं. आणि विश्व आणि मायेनी डायरेक्ट साध्याचा आनंद, जो ते आनंद घेतात तो आनंद संचारला, तो तर तुम्हाला कधीच दिला नाही. उच्च क्वालिटीचा आनंद देवता जीवाला कधीही देत, उरीच्या भावांतून देतात. होण्याच्या भावांतून जो ओरिजिनल आहे, ओरिजिनल आनंद देवता घेतात. डुप्लिकेट आनंद, आणि तो ओरिजिनल आनंद तो अप्रोक्ष ज्ञानीयाला त्यांनी काय केला, डायरेक्ट संचार केला. पण जसं दुधामध्ये ताक पडावं की त्याचं काय होतं, दही होतं, विरजन झालं की दही होतं, तसं याच्या आनंदात, परमेश्वराच्या साधनेच्या आनंदात विरजन पडलं. त्या आनंदात की तो घाबरला, अरे काहीतरी झालं. आणि इतका एक निष्ठ की तो स्वामींच्या संगीताने आला. 10वा चक्रधरा. जर तो एवढा आनंद देवता द्यायला तयार आहे तरी तो घेत नाही, तर आपण किस गली में गलबला, आपण प्रसाद खाल्ल्यावर काय देणार आहे. म्हणून ते म्हणतात की मानवा पंथीयांनी प्रसाद घ्यायचा नाही आणि खाण्याचा आग्रही कुणी करायचा नाही. असा मानवा पंथाचा प्रसाद आग्रह करू नये. अन्य पंथीयांनी आपला गैरसमज काढून ईश्वर साधकास समजून घ्यावं. त्याला समजून सांगावं लागेल. त्याच्या अंतःकरणात पहिल्यापासून असलं तर होईल. लहानपणापासून तुम्ही जर आपल्यावर संस्कार टाकले तर ते लोक हे करतील. आता जर उठलो, आधीच गेलो आहे वाया, पण आता जर उठलो तर तरीही सावरायला तयार आहे. शेवतयाचे आरल खुपे तोची खांडे भाल्याचा घाय आडे देवडेच आहे. चला काय हरकत नाही, आता तरी तू सावध झाला. जब उठे तब सवेरा. तेव्हा का होईना, तेव्हापासून जरी तू आता आचरण केलं तर तुझं शेवटचं उर्वरित आयुष्य परमेश्वराच्या चरणी एकनिष्ठतेने समर्पित केलं तर कदाचित दयाळू मयाळू परमेश्वर तुझं मागचं नक्कीच काय करन, नाशणार तर नाहीच, परंतु त्यानुसार काहीतरी क्रिया करून तुझा तो भोग कमी करण्याचा प्रयत्न करेल. पण गैरसमज लोकांचा काढून टाकायचा. आणि काही झालं तर अन्य पंथाची जी क्रिया आहे,
प्रसाद हा कसा राहतो? गोडच राहतो, आहे का नाही? काही जेवण असतं, जेवण बी प्रसादच आहे, परंतु तो समजून घ्या काही असो, तो आपल्याला शुगर सारखा आहे. नाही तर मग अनेक प्रकारच्या आपल्याला समस्या त्याच्यासाठी एखाद्या जुलाबाच्या गोळ्या घेऊन जाव्या लागतील. काय करावं, मी सकाळी रात्री 4-5-10 वेळा खाल्लं, गेलो, त्याच्यामुळे अशक्तपणा आलाय, तुझं समाधानासाठी भेटीला आलो, पा या गोळ्या खिशातच ठेवायच्या. महादाईसानी जसं अनिष्ट चुकवलं दादोसाचं, तसं आपल्या बुद्धीने आपल्याला तो प्रयत्न करून चुकवावं लागेल. चुकवलं तर परमेश्वर आपला, नाही तर नाही. चौथा प्रश्न, 6 प्रश्न होते. चौथा प्रश्न आहे, उपदेशी लोक अपुऱ्या संसारातून संन्यास का घेतात? त्यांनी उत्तर देताना दिलेलं आहे की पहिला प्रश्न म्हणजे अपुरा संसार सोडून संन्यास घेणारे पंथात क्वचितच आहे, बोटावर मोजल्यासारखे. बाकी सर्वच कुठे घेता अपुरा संसार सोडून? 2 पोर आहे, लग्न झाले नाही, संसार अपुरा दीक्षा घेऊन टाकले, असे किती लोक आहे? लोकसंख्येच्या मानाने खूप कमी आहे, असं क्वचितच आहे. संसारामधले बहुतांशी लोक 55-56, काही लोक 70-80-90, काही 100, काही ICU मध्ये असेही संसारात सोडणारे लोक आहेत. मारवा पंथात आहे. मग अपुऱ्या संसारातून संन्यास घेणारे लोक खूप क्वचित आहे. असे संन्यास घेणारे भरपूर आहेत. म्हणून ते म्हणतात की जो अपुऱ्या संसारात सोडून संन्यास घेतो त्याचा कर्मनाश होतो. जो कमीत कमी चांगल्या अवस्थेत संन्यास घेतो, संन्यास घेऊन काहीतरी मार्गाचं सेवादास्य घडलं, काही अधिकरणाचं सेवादास्य घडलं तरच त्या संन्यासाचा फायदा आहे. नाही तर संन्यास घेतला आणि सर्व आयुष्य प्रपंचाला दिलं तर जन्माला आला हेला काही फायदा. म्हणून संन्यास घेतल्यानंतर सेवादास्य मार्गाचं करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय कर्मनाश होत नाही, त्याच्याशिवाय नरकातून सुटका नाही, आणि त्याच्याशिवाय मोक्षप्राप्ती बी नाही. जे अपुऱ्या संसारातून संन्यास घेतात त्यांचा विचार केला तर त्यांचं इंद्रियावर काय राहतं? संयमन राहतं. इंद्रियावर त्याचं काय राहतं? संयमन. आणि त्या इंद्रियावर संयमन असून तो ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानाच्या माध्यमातून त्या ज्ञानाच्या द्वारे त्याला कळाल्यानंतर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तो संन्यास घेण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. पण असे लोक मनुष्यानाम सहस्रेषु कच्चिद ते हजारातून एकच आहे असे लोक. पण जे आहेत त्यांना परमेश्वर नरक वगैरे चुकवून मोक्ष प्राप्तीला प्राप्त करतात. 70-60 याच्या पुढे संन्यास घेतला की फक्त नरक चुकतात, फक्त नरक चुकतात. पण चतुर्विधीचे नरक चुकतात, चौकडीचे नरक चुकतात. जे नरक तुम्ही जोडलेले आहेत आणि आपल्याला भोगावं लागणार आहे 7 लक्ष वर्ष नरक, ते कधीही संन्यास घेतला तर ते चुकतात. पण तो संन्यास घेतल्यानंतर आपण हालचाल झाली पाहिजे, परमेश्वराचं नामस्मरण झालं पाहिजे, परमेश्वराच्या मार्गाची सेवा झाली पाहिजे, दास्य झाले पाहिजे, तेव्हाच. बाकी आपण पूर्ण शरपंजरी पडलेलो आहे आणि मग दीक्षा घ्यायची आहे तर परमेश्वर काय चुकवतील? काय हरकत नाही, थोडंफार चुकवतील, परंतु सेवा दास्य करणं गरजेचं आहे. म्हणून ते म्हणतात जेवढ्या लवकर घेता येईल तेवढ्या लवकर घेऊन मोक्ष प्राप्ती होते. हे ज्याच्या पचनी पडलं तोच लवकर संन्यास घेतो. अशी संसाराची अक्षमता अन्य कारण आहे. म्हणून ते म्हणतात की सर्व लोक घेत नाही, म्हणून याच्यावर जास्त तुम्ही विचार करायची गरज. आणि जो घेतो तो डायरेक्ट घेत नाही, त्याला परमेश्वराच्या मार्गाचा पहिले काय असतो? बोध असतो, ज्ञान असतं, प्राप्त करतो आणि त्याच्यानंतर तो निग्रह करतो आणि मग तो संन्यास
घेतो. 5वा प्रश्न आहे, लग्न कार्यात उपदेशी लोकांना देवता विधी कसा चालतो? प्रत्येकाच्या घरी आहे हा. प्रत्येकाच्या घरी लग्न होतात आणि लग्न कार्य सामाजिक आहे, प्रत्येकाला करावंच लागतं. समाजात राहण्यासाठी समाजानुसार चालावंच लागतं. लोक अपवाद आहे, नाईलाजानी लग्नाचे विधी करावंच लागतं. परंतु करत असताना त्यामध्ये कोणत्याही देवता भक्तीचा अंश आला नाही. जोही विधी करत असतात त्या विधीमध्ये देवता भक्तीचा हेतू नसला पाहिजे. लग्नामध्ये जो देवतेचा विधी राहतो त्या ठिकाणी परमेश्वराचा विधी करायचा. त्या ठिकाणी परमेश्वरनी सांगितलेला जो विधी आहे तो करावा लागेल. कारण तसं नाही केलं तर अविधी लागेल. आणि हा विधी लागला, कर्मराठीत आहे, नाईलाजाने लागला, तर शेवटी त्याला जर संन्यास घेण्याची इच्छा झाली, लग्न केल्यानंतर शेवटी त्याला जर संन्यास घेण्याची इच्छा झाली, तर ते मागचे विधी आहे त्या विधीचं त्याला प्रायचित करावं लागेल. तेव्हा मागचे विधी संन्यास घेण्याच्या आधी प्रायचित केल्यानंतर ते नष्ट होतात. म्हणून संन्यास घेण्याच्या आधी प्रायचित करावं लागतं. हे महत्वाचं. प्रायचित करणं म्हणजे मागील जे दोष घडले ते परमेश्वराजवळ उक्त करून परमेश्वराला त्या दोषाबद्दल माफी मागणे, असा विधी त्याला शेवटी संन्यास घेताना केली तर या लग्नात केलेले जेवढेही विधी आहे ते विधी परमेश्वर माफ करून घेते. हे त्या प्रश्नाचं उत्तर. काय आहे शंका? काय आहे का शंका? असं तुम्ही ठरवून ठेवलं, असं काही नियम नाही की तिथंच जावं, कुठंतरी मोकळ्या ह्याच्यात उतरवावं आणि तिथून घेऊन जावं. शेवंती करतात तर ते कोणत्याही अन्य मंदिरात करतात, असा काही नियम नाही. आता जे कट्टर उपदेशी आहे, तुम्ही नागपूरकडे गेले सण लग्नाला, तिथं पाहिलं कुठून निघाली शेवंती? गेलते का तुम्ही पवनच्या लग्नाला? कुठून निघाली? तसं काही नाही, एखादं रफाळ पाहिजे तिथून, असा नियम नाही की तिथूनच काढा, असं कुठेही लिहिलेलं. तुम्हाला जागा शोधायची असते म्हणून एखाद्या आपल्या मंदिरात करा. मंदिर नसलं तर एखाद्या पटांगण पहा, तिथं उतरा, तिथून निघून जा. ते आपल्यावर आहे, तुमच्या याच्यावर आहे. बाकी असं कुठंही लिहिलेलं नाही. जेव्हा शेवंती करायची ते मारुतीचंच मंदिर पाहिजे किंवा रामाचंच मंदिर पाहिजे असं काही नाही. आपले उपदेशी लोक मानवाच्या मंदिरात बी उतरवतात, असे बरेच आहे. आता दुसऱ्या गावाला जातात तर मंदिरात उतरवतात ना, मंदिरातून त्या ठिकाणी घेऊन जातात, असंही आहे. हे ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे, पण असं लिहिलेलं कोणत्याही शास्त्रात कुठेही नाही.